नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पूर्व परीक्षा जवळ आली आणि खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं थोडंसं टेन्शन वाढायला लागले की काय करायचंय काय नाही, दिवसभराचं नियोजन कसं करावं, आमचे क्लास पण सुरू आहेत, अभ्यास पण करायचा आहे, सगळ्या गोष्टी. तर याच सिरीज मधील हे दुसरं लेक्चर मी आज घेऊन आलेलो आहे की तुम्ही अभ्यास सुरू केल्यानंतर तुमच्या दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन कसं असावं. आता पहा, यामध्ये काय आहे, मी जे नियोजन सांगतो हे युनिव्हर्सल नाहीये, वैश्विक नाहीये, म्हणजे प्रत्येकाला हे ऍज इट इज लागू होईल असं बिलकुल नाहीये. तुमच्यापैकी काही विद्यार्थी क्लास करणारे आहेत, काही गृहिणी आहेत, काही जॉब करणारे आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय, मी ज्या पद्धतीनं वेळेचं वर्गीकरण केलंय, क्लासिफिकेशन केलंय, या पद्धतीने तुम्हाला क्लासिफिकेशन करायचंय. कारण काय होतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फक्त अभ्यास करत जाता आणि तुम्ही तुमच्या यशाचं मोजमाप करताना तुम्ही किती वेळ अभ्यास केला, किती पुस्तकं वाचली, किती रिव्हिजन केलं आणि तुम्हाला कोणत्या पानावर काय आहे हे माहितीये. तुमचं पुस्तक किती खराब झालेलं दिसतं यात तुम्ही खुश होता आणि मग तुम्ही म्हणता की माझा निकाल नक्की येईल. पण मित्रांनो, यावरती निकाल येत नाही. एक खूप फेमस वाक्य मला माहिती आहे, आता या वाक्यावर खूप सगळे मीम्स पण बनले, सगळे लोक या वाक्याला हसतात सुद्धा. दोज हू फेल टू प्लान दे प्लान टू फेल. आपण कॉलेजमध्ये असताना आपल्याला या वाक्याची खूप जास्त मजा उडवायचो. असं काय असतंय का? पण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना जोपर्यंत प्लॅन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं एक्झिक्युशन सुद्धा चांगलं करत नाही. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एखादं काम 10 दिवसात करायचं असतं ना, तर यासाठी मिनिमम महिन्याभराची प्लॅनिंग आवश्यक आहे, एक्झर्शन आवश्यक आहे, त्यावर काम करणं आवश्यक आहे. सो तीच प्लॅनिंग मी तुम्हाला सांगणार. ही प्लॅनिंग थोडीशी प्रॅक्टिकल आहे, थोडी मेटिक्युलस आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ युपीएससी करणारे विद्यार्थी, युपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी प्रिलिम्स या दोघांनाही समान पद्धतीने लागू होणार आहे. यामध्ये काहीही फरक नाहीये. मित्रांनो, लक्षात घ्या, युपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी प्रिलिम्स यामध्ये असंच सध्याच्या परिस्थितीला काहीच फरक नाहीये. त्यामुळं आजचं हे जे दिवसभराचं अभ्यासाचं नियोजन आहे हे सगळ्यांना सेम पद्धतीने लागू असणार आहे. मग आता जर आपल्याला दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन करायचं असेल तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिला महत्वाचा गोल्डन रूल जो तुम्ही कधीही विसरता कामा नये. काय गोल्डन रूल आहे? तर गोल्डन रूल काय आहे कळण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहित असायला हवं की युपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी प्रिलिम्स या दोन्हीही MCQ म्हणजे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड परीक्षा आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर यामध्ये गोल्डन रूल आहे, तुम्ही दिवसात जेवढा काय अभ्यास कराल, समजा तुम्ही दिवसामध्ये 10 तास अभ्यास केला तर या 10 तासापैकी तुम्ही 75% वेळ हा कंपल्सरी रीडिंगला द्यायला हवा आणि बाकीचा 25% वेळ हा तुम्ही कंपल्सरी MCQ सोडविण्यासाठी द्यायला हवा. परत एकदा सांगतो, खूप सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा का फेल होतात, पूर्व परीक्षा का फेल होतात? कारण त्यांच्या मनात एक गैरसमज असतो की सर माझं काहीच वाचून झालेलं नाहीये, तर मग मी MCQ कसे सोडवू? माझं सगळं वाचून झालं की मग मी MCQ सोडवतो. मित्रांनो, तुमचं सगळं वाचून होईल आणि त्या दिवशी तुम्ही MCQ सोडवाल असा कोणताही सोनियाचा दिवस तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून MCQ सोडवायला घ्या. मात्र MCQ सोडवताना स्वतःचा स्कोर चेक करू नका. तुमचे कोणते बरोबर येतात, कोणते चुकतात त्यावरून हुरळून जाऊ नका. MCQ सोडवताना तुमचे आडाखे समजून घ्या, अंदाज समजून घ्या. कोणता प्रश्न चुकतोय, का प्रश्न चुकतोय, काय करायला हवं, नेमक्या काय वर्कआउट करायला हवं. थोडक्यात काय, MCQ सोडवताना चुका समजून घ्या, त्यावर काम करायला सुरू करा. मात्र लक्षात घ्या, ज्या दिवशी पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू कराल त्या दिवसापासून हा गोल्डन रूल लक्षात ठेवायचा. जर दिवसभरामध्ये 10 तास अभ्यास केला तर या 10 तासापैकी कंपल्सरी 75% वेळ तुम्ही रिडिंगला द्यायला हवा आणि 25% वेळ हा तुम्ही MCQ ला द्यायला हवा. इव्हन माझं म्हणणं आहे, हा जो गोल्डन रूल आहे हा UPSC प्रिलिम्स, MPSC प्रिलिम्स आणि ग्रुप B आणि C म्हणजेच कंबाईन आणि ग्रुप C या सगळ्यांच्या प्रिलिम्सला ऍज इट इज लागू होतो. जोपर्यंत तुम्ही MCQ सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. सो पहिला गोल्डन रूल लक्षात ठेवा तुमच्या अभ्यासामधला. तुम्ही दिवसभरात जेवढा अभ्यास कराल या अभ्यास केलेल्या वेळेपैकी 25% वेळ हा कंपल्सरी तुम्हाला MCQ सोडविण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे द्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा नियम चुकविता कामा नये. आता पहा, आपण सगळ्यात अगोदर काय करूया, दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन करताना मी या दिवसभराच्या वेळेला काय केलंय, 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. 4 पार्ट. सगळ्यात पहिला पार्ट आहे तर तुमच्या सगळ्या वेळेचं वर्गीकरण केलंय हायली प्रोडक्टिव्ह टाइम. म्हणजे काय, असा वेळ
ज्या वेळेत तुमचं माइंड फ्रेश असतं, तुम्ही जे वाचता ते लक्षात राहतं, तुमचा अभ्यास चांगला होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही या वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी मोटिवेटेड असता, याला म्हणायचं हायली प्रोडक्टिव्ह टाइम. म्हणजे कमी अभ्यास केला तरी सुद्धा चांगला लक्षात राहतो. थोडक्यात काय असतो, हा सगळ्यात फ्रेश टाइम असतो, याला म्हणायचं हायली प्रोडक्टिव्ह टाइम. दुसरा आहे मीडियम प्रोडक्टिव्ह टाइम. मीडियम, ज्यामध्ये तुमचा अभ्यास थोडाफार होतो, थोडाफार होत नाही. आणि सगळ्यात शेवटचा लिस्ट प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे काय आहे की या वेळेमध्ये तुम्ही कितीही वाचा, तासभर तुम्ही एकाच पानावरती असता, अभ्यासाचा कंटाळा आलेला असतो, नको नकोसं झालेलं असतं, तेच 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 करावं, फ्रस्ट्रेशन आलेलं असतं. हा प्रत्येक दिवसात हा वेळ असतो, याला म्हणायचं लिस्ट प्रोडक्टिव्ह टाइम. आणि चौथा आहे मेकॅनिकल टाइम. मेकॅनिकल टाइम या वेळेमध्ये तुम्हाला फक्त मेकॅनिकल गोष्टी करायच्या आहेत, लिखाणा, रिडिंगच्या, अंडरस्टँडिंगच्या, पाठांतराच्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला 2 तास जरी वेळ मिळाला ना, तर या 2 तासाला सुद्धा तुम्ही या 4 पार्टमध्ये डिवाइड करा. तुम्हाला परत एकदा सांगतो, दिवसभरात तुम्ही जेवढा अभ्यास करता, या अभ्यासापैकी 75% वेळ रिडिंगला आणि 25% वेळ तुम्हाला एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचंय. आणि मग हा जो वेळ आहे, या वेळेला तुम्ही 4 पार्टमध्ये डिवाइड करा. हायली प्रोडक्टिव्ह, मीडियम प्रोडक्टिव्ह, लिस्ट प्रोडक्टिव्ह आणि मेकॅनिकल टाइम. यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेचं डिव्हिजन करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला कोणत्या वेळेत काय वाचायचं, जेणेकरून तुमचा स्कोर मॅक्सिमाइज होईल, याकडे आपल्याला लक्षात द्यायचं आहे. पाहूया आपण याबद्दल मी काय सांगतोय ते. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुमचा सर्वात हायली प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे सगळ्यात जास्त उत्पादक देणारा वेळ कोणता असतो, तर तो असतो एकदम सकाळचा वेळ, सकाळी 7 ते 12. पण मी आजकालच्या जनरेशनला पाहतो, तुम्ही मस्त निवांत 8 वाजता उठता, 9:30 वाजता नाश्ता करता, 10 वाजता अभ्यासिकी देता, कुणीतरी बोलवतो 10:30ला परत चहाला जाता, 12:30 पर्यंत अभ्यास करता आणि मग फेसबुकवर स्पर्धा परीक्षेत तुमच्या संघर्षाबाबत लिहिता. 5 वर्ष झालं आयोग असा पेपर काढतो, मी एवढा अभ्यास करतो, एवढी मरमर करतो, तरी मी पास होत नाही. तुम्ही पास होत नाही, पण तुमच्या शेजारचा तुमचा एक मित्र आहे, जो रोज सकाळी 7 वाजता अभ्यास करतो, तो पटकन क्लास 1 होतो. म्हणजे फेसबुक की स्टोरीजवर लक्ष देऊ नका. पहिली महत्वाची गोष्ट, सकाळी 7 ते 12 हा तुमचा सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह टाइम आहे. बरं, असं का होतं? हाच वेळ प्रोडक्टिव्ह का आहे? पहा, आपल्या ब्रेनची एक सायकोलॉजी असते, हे महत्वाचं आहे, लक्ष देऊ नाही का? आपल्या ब्रेनची एक सायकोलॉजी असते. काय असतं, तुमच्या ब्रेनला समोरचा एखादा व्यक्ती भेटला की त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमच्या ब्रेनमध्ये एक प्रोसेस सुरू होते. काय हार्मोन सिक्रेट होतात, राग असतो, प्रेम असतं, लोभ असतं. असं सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8-9 पर्यंत तुम्हाला एवढी लोक भेटतात, एवढ्या घटना घडतात, एवढ्या इव्हेंट्स घडतात की तुमचं ब्रेन त्या सगळ्यांवर प्रोसेस करून 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 थकून गेलेलं असतं. तुमची इच्छा असो अथवा नसो, तुमच्या डोळ्यांनी कोणतीही गोष्ट कॅप्चर केली की तुमचं ब्रेन त्या गोष्टींना प्रोसेस करायला सुरू करतं. यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात कमी असते. पण सकाळी 7 वाजता जेव्हा तुम्ही अभ्यासिकेला येता, तेव्हा खूप मोठा गॅप असतो. समजा तुम्ही रात्री 11 वाजता झोपलाय, तर 11 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही स्वतः सोबत असता, फक्त एकट्या सोबत असता. कुणीही भेटलेलं नसतं, कुणासोबत भांडण झालेलं नसतं, चिडचिड झालेली नसती, एखादी नकारात्मक गोष्ट आपल्या नजरेसमोर आली नसती. त्यामुळे तुमचं ब्रेन फुल एनर्जीने सकाळी 7 वाजता तयार असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, सकाळी 7 ते 12 हा सगळ्यात प्रोडक्टिव्ह वेळ आहे. मग यावेळेस काय करायचं, सकाळी 7 ते 12 जो सगळ्यात सकाळचा वेळ आहे, यामध्ये फक्त आणि फक्त जनरल स्टडीजच वाचन करायचं. ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी 7 ते 12 या वेळेमध्ये क्लासमध्ये गोष्टी ज्या कळतात या 100% अटेन्शन लक्ष देऊन ऐकायचं. आणखीन काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की क्लासमध्ये गेल्यानंतर एवढं प्रोडक्टिव्ह होत नाही, सो मी सेल्फ स्टडी करतो. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही क्लास लावूनही जर सेल्फ स्टडी करत असाल, क्लास लावूनही सेल्फ स्टडी करत असाल, तर तुमच्या एवढं चुकीचा समज कुणाचाही नाही. तुम्ही पहा, ज्या दिवशी तुम्ही क्लासला सुट्टी घेता त्या दिवशी तुमच्या दिवसाची सुरुवातच होते 8 आणि 9 वाजता, आणि माझे 2 तास गेलेत म्हणून परत तुम्ही पुढचे 2 तास घालवता, जाऊ दे आजच्या दिवस सुट्टी घेऊ म्हणून. बिलकुल, क्लास लावलेला असेल 1 सेकंद सुद्धा क्लास मिस नाही करायचा. सकाळी 7 ते 12 क्लास पूर्ण 100% अटेन्शननं क्लास अटेंड करायचा. ज्यांनी क्लास लावलेला आहे त्यांनी सकाळी 7 ते 12 मात्र खूप सिन्सिअरली अभ्यास करायचा. मग याचे आपण 2 पार्ट करूया. सगळ्यात पहिला पार्ट असेल 7:30 ते 9:30. 7:30 ते 9:30 तुमच्या अभ्यासाची बैठक 2 तासांची असावी. 1.5 तासांची खूप छोटी होईल, 2.5-3 तासांची बैठक थोडीशी मोनोटोनस होईल. सो 2 तासाची किंवा 2.25 तासांची असेल. पहिली बैठक 7:30 ते 9:30 असावी. 9:30 ते 10 कंपल्सरी ब्रेक घ्या.
अर्ध्या तासाचा व्यवस्थित निवांत ब्रेक घ्या, कारण तुमच्या ब्रेनला परत जाऊन अभ्यास करायचा आहे. हा ब्रेक घेताना शक्यतोवर जमलं तर एकटाच जावा. बडबड करणारे मित्र, दंगामस्ती करणारे मित्र किंवा ज्या मित्रांना काहीतरी कारण काढून भांडण उकरायचं आहे, गॉसिपिंग करायचे, विनाकारण वेळ वाया घालवायचा आहे, या मित्रांसोबत जाणं शक्यतोवर टाळा. 9:30 ते 10 हा ब्रेक असेल. 10, 10:30 ते 1 म्हणजे तुमच्या लंच पर्यंत हा तुमचा सेकंड लॉट असायला हवा. हे 2 स्लॉट तुमचे असायला हवे. 7:30 ते 9:30 आणि 10 ते 1:30 10:30 ते 1 हा वेळ कंपल्सरी तुम्ही फॉलो. 7:30 ते 9:30 झालं, 9:30 ते 10 ब्रेक झाला. इथं 10 ते 12:30 और 1 असा वेळ असायला हवा, कारण सकाळी नाश्ता लवकर भूक लागते. सो हा फक्त करेक्शन करून घ्या. 10:30 ते 1:30 हा वेळ किंवा 10:30 ते 12:30 या सोयीने तुमचा वेळ असावा. सगळ्यात प्रोडक्टिव्ह वेळ आहे, सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह. यावर तुम्हाला सगळ्यात जास्त काम करायचं आहे. इथं तुम्ही चुकता कामा नये. आलं लक्षात? आता हा झाला तुमच्या वेळेचं डिव्हिजन. आता या वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं, या वेळेत तुम्ही काय वाचायचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कोणते सब्जेक्ट स्कोरिंग आहेत, कोणते टॉपिक स्कोरिंग आहेत, कोणत्या टॉपिकचा इनपुट आउटपुट रेशो खूप जास्त चांगला आहे, म्हणजे कमी वाचलं तरी जास्त स्कोर येतो. या सगळ्या विषयांना तुम्हाला या वेळेत वाचायचं. म्हणजे हायली स्कोरिंग टॉपिकला तुम्हाला या हायली प्रोडक्टिव्ह वेळेमध्ये वाचायचंय. लक्षात ठेवा, तुमचा जो रिझल्ट येणार आहे तो फक्त या भागामध्ये येणार आहे. 7 ते 12, 7 ते 1 हा जो तुमचा वेळ आहे. आता इथं काय करायचं पाहूया आपण. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, सगळ्यात सुरुवातीला अभ्यासिकेत येऊन बसल्या बसल्या सगळ्यात पहिलं काम काय करायचंय, तर काल तुम्ही जे सगळं वाचलंय या सगळ्या गोष्टींची पानं नजरेखालनं घालायची न चुकता. स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षांसाठी रिव्हिजन कसं करावं यावरती मी सेपरेट लेक्चर घेणार आहे, त्यावेळेस आपण पाहूया. मात्र इथं आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम, काल दिवसभरात आपण काय केलंय हे 5 ते 7 मिनिटात नजरेखालनं घाला. तुम्हाला माहित नाही याची ताकद काय आहे. हे तुमच्या ब्रेनला फ्रेश करतं, कालच्या गोष्टी मेमोराईज करतं, तुमची स्मरणशक्ती वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं उत्तर करेक्ट येण्याचं प्रमाण वाढतं. काल ज्या सगळ्या गोष्टींचं वाचन झालेलं आहे, रिडिंग झालेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी सकाळी आल्या आल्या नजरेखालनं घालणं सगळ्यात पहिली गोष्ट. मग त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत नॉर्मली तुम्ही जनरल स्टडीजचे 2 विषय वाचू शकता किंवा एकच विषय वाचू शकता तुमच्या चॉईसनुसार. पण मी तुम्हाला सुचवल 2 विषय घ्या, जेणेकरून पहिल्या टप्प्यामध्ये 1 विषय, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 विषय, हे सायक्लिकल असावं. पहिल्या टप्प्यातला 1 विषय, दुसऱ्या टप्प्यातला 1 विषय, यांना 15 दिवस वेळ द्यायचा. 15 दिवसांमध्ये विषय संपवायचा हे मी बिलकुल म्हणत नाही. परत एकदा सांगतो, एखादा विषय किती दिवसात संपवावं असलं कोणतंही अवास्तव युजलेस टार्गेट ठेवू नका. त्या विषयामधील सगळ्यात महत्वाचे टॉपिक कोणते आहेत, या टॉपिकवर तुम्हाला हँड येतोय का. पुस्तक संपवून रिझल्ट येत नाही. त्या पुस्तकातील कोणते टॉपिक इनपुट आउटपुट रेशोच्या सोयीनं सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, या टॉपिकवर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी एका दिवसात आयदर 2 विषय किंवा एका दिवसात एकच विषय वाचला तरी सुद्धा चालतो. हे करत असताना प्रत्येक ब्रेकच्या अगोदर, म्हणजे जसं तुम्ही 9:30 नाश्त्याला जाणार आहात तर त्याच्या 10 मिनिटं अगोदर किंवा 15 मिनिटं अगोदर एमसीक्यू सोडवायचं आणि नाश्त्यावरनं आलं की लगेचच्या लगेच एमसीक्यू सोडवायचं. हे दोन्ही वेळेस करायचं. म्हणजे तुम्ही एकदाच एमसीक्यूला पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही ब्रेकला जाणार आहात, जेवण्यासाठी जाणार आहात, जेवणावरनं परत येणार आहात, प्रत्येक वेळी 10-15 मिनिटं एमसीक्यू सोडवायचे. राहील लक्षात? चांगले स्कोर देणारे विषय वाचायचे, 1 किंवा 2 विषय त्यावेळेस वाचायचे. त्या सकाळचा स्लॉट फिक्स आणि एक 10 दिवसांचा वेळ, 15 दिवसांचा वेळ त्याला ठरवायचा. पण हे एवढ्या दिवसात संपवायचं हे टार्गेट ठेवायचं नाही. जेवढं होईल तेवढं. तुम्ही ते संपवायचं टार्गेट ठेवलं ना, तुम्ही समजून घेत नाही, अंडरस्टँड करत नाही, पटपट वाचता आणि वाचून झालं की शेजाऱ्याला जाऊन सांगता माझं वाचून झालं. रिझल्ट तर काही येत नाही. म्हणून बिलकुल घाई करायची नाही, संपवायचं नाही. पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पुस्तकातील अत्यंत महत्वाचे टॉपिक एखाद्या गाईड पुस्तकामधून शोधायचे, त्या टॉपिकची यादी करायची आणि त्यावर काम करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सकाळच्या क्रीम टाइम मध्ये नोट्स काढायच्या नाही, वर्तमानपत्र वाचायचं नाही. तुम्ही रोज 10-15 मिनिटं वर्तमानपत्र वाचता आणि मित्रांनो, परीक्षेला 2 दिवस बाकी असते की मग तुम्ही पळापळ करता. आजपासून 15 जानेवारी पासून न चुकता या सेकंदाला कोणत्याही पद्धतीने वर्तमानपत्र बिलकुल वाचायचं नाही.
सोबत एक छोटी डायरी कॅरी करायची, जेणेकरून तुम्ही नाश्त्याला चहाला जाताय, एखादा टॉपिक वाचलाय, त्या टॉपिक मधलं तुम्हाला वाटतंय की हे पॉईंट मी विसरतोय, हा पॉईंट महत्वाचा आहे, त्या डायरीवर एक 7-8 पॉईंट लिहायचे. जेवायला जाताना, चहाला जाताना, नाश्त्याला जाताना, झोपण्याच्या अगोदर तुम्ही जे मुद्दे लिहिलेत हे परत एकदा नजरेखालनं घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यासाला आल्या आल्या हे परत एकदा नजरेखालनं घालायचे. यावेळेस फक्त वाचन करणं आणि अंडरलाईनिंग करणं एवढंच असावं. सकाळच्या क्रीम टाइम मध्ये जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर लिखाण काम केलं तर याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. मग तुम्ही 15 तास अभ्यास करा, 24 तास करा की 50 तास करा, शून्य अर्थ आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनली आणि प्रॅक्टिकली अभ्यास करत नाहीत तोपर्यंत रिझल्ट येत नाही. तुम्ही किती तास अभ्यास करता याला काहीही अर्थ नाही. तुम्हाला प्रोफेशनली आणि प्रॅक्टिकली अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. हा झाला सगळ्यात पहिला क्रीम टाइम. त्याच्यानंतर सोबत मी तुम्हाला एमसीक्यू केव्हा सोडायचे सांगितले पहा. लक्षात घ्या, एकाच वेळेस 2 तासात एमसीक्यू सोडायचा हा पण प्रकार नको करायला. ब्रेकला जाण्याच्या 10-15 मिनिटं अगोदर ब्रेक घेऊन आलं की एक 10-15 मिनिटं एमसीक्यू, हे रोज या पद्धतीने 15-15 मिनिटं एमसीक्यू तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरं आहे मीडियम प्रोडक्टिव्ह टाइम. म्हणजे यामध्ये काय प्रोडक्टिव्हिटी चांगली असते पण सकाळी एवढी हाय नसते. हा वेळ कोणता आहे? संध्याकाळी 6 ते 8:30चा वेळ, 9 ते 10:30चा वेळ. यामध्ये कोणते टॉपिक घ्यायचे? मीडियम स्कोरिंग टॉपिक घ्यायचे, करंट इव्हेंट वाचायला घ्यायचं, करंट इव्हेंट, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रिव्हिजन. म्हणजे इथं एक जनरल स्टडीजचा विषय, समजा तुम्ही 6 ते 8 जनरल स्टडीजचा विषय घेतला, मग 9 ते 10:30 तुम्ही करंट इव्हेंट वाचायला घ्या आणि सोबत रिव्हिजन करा. खूप सगळ्या लोकांचं म्हणणं असतं सर रोज 1-1 तासानं करंट इव्हेंट होत नाही. का होत नाही? कारण तुम्ही या वेळेला कॅज्युअली घेता. जाऊ दे, आजच्या दिवस करंट इव्हेंट स्किप करू, करंट इव्हेंटचा तर आपला वेळ आज नको वाचायला. लक्षात ठेवा, तुम्ही एकदाच करंट इव्हेंट वाचायला घेतलं ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार नाहीये. तुम्हाला करंट इव्हेंट्स रोज थोडे 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 का होईना रोज वाचावे लागणार आहेत, तरच सगळा साठा जमा होणार आहे. अदरवाईज साठा जमा होणार नाहीये. यामुळे काय, रोज 9 ते 10:30 हा वेळ कंपल्सरी करंट इव्हेंट्सला द्यायचा, मॅगझिनला द्यायचा. मग ते एखादा इयरबुक असेल, वार्षिकी असेल, इन्साइटचं करंट इव्हेंट असेल, व्हिजन IAS असेल किंवा कोणत्याही चांगलं करंट इव्हेंट असेल, त्याला हा पर्टिक्युलर वेळ द्यायचा, 9 ते 10:30. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वर्तमानपत्र उघडायचं सुद्धा नाही, वाचायचं सुद्धा नाही. ऍक्च्युली 6 ते 8:30 हा वेळ का आहे? कारण तुम्ही 5:30 वाजता चहा प्यायला जावं, 6 वाजता परत यावं. इथं पण 6 वाजता आल्याला 10 मिनिटं एमसीक्यू, 8:30 वाजता 10 मिनिटं एमसीक्यू, 9 वाजता 15 मिनिटं एमसीक्यू, 10:30 वाजता 15 मिनिटं एमसीक्यू, असं थोडा थोडा वेळ एमसीक्यू साठी द्यायचा. एमसीक्यूचं पुस्तक घ्यायचं, तुकडे करायचे आणि एका प्लास्टिकच्या फाईलमध्ये ते एमसीक्यू सोबत कॅरी करायचे. एमसीक्यू वाचण्यासाठी 1 मिनिट लागतो. 1 मिनिटाच्या वर वेळ लागत नाही. तुम्हाला त्याला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही, लिंकची गरज नाही. तेव्हा तुम्ही त्या 1 मिनिटात कॉन्सन्ट्रेशन आणून गोष्टी इम्प्रूव्ह करू शकता. राईट. सो हा झाला मीडियम प्रोडक्टिव्ह टाइम. त्यानंतर सगळ्यात कमी उत्पादकता देणारा वेळ तो म्हणजे आफ्टर लंच पासून 5:30 पर्यंत. रोज आपण ठरवतो आज कमी खाऊन त्या दिवशी आपण कंपल्सरी जास्त खातो. रोज कंटाळा आलेला असतो, रोज झोप आलेली असते आणि वाटतं की जाऊ द्या आजच्या दिवस आराम करू, असं आठवड्यातले 4 दिवस होतं. दुसरी गोष्ट, 5:30 ते 6 ब्रेक, 10:30 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा दुसरा वेळ, हा लीस्ट प्रोडक्टिव्ह असतो. मित्रांनो, सीसॅट क्वालिफाईंग आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. मात्र याचा अर्थ तुम्ही सीसॅटला खूप जास्त वेळ द्यायला हवं किंवा सीसॅटला घाबरायला हवं असं सुद्धा बिलकुल नाहीये. हा जो लीस्ट प्रोडक्टिव्ह टाइम आहे, यामध्ये तुम्ही कंपल्सरी सीसॅट करायचं, एमसीक्यू सोडवायचे आणि करंट इव्हेंट वाचायचे या वेळेमध्ये. आणि रात्री झोपण्याच्या अगोदर रोज कंपल्सरी शेवटचे 15 मिनिट दिवसभरात आज काय वाचलंय हे नजरेखालनं घालायचं, वाचायचं नाही. काय वाचलेलं आहे हे नजरेखालनं घालायचं. या सगळ्या गोष्टी गो थ्रू करायच्या कशामध्ये? लीस्ट प्रोडक्टिव्ह वेळेमध्ये. ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. सीसॅट तुम्ही रोज कंटिन्यू करायचं. सीसॅट पास होण्यासाठी एकच गोष्ट आहे, कंटिन्युटी आवश्यक आहे. तुम्ही काय करता, 2 महिने जीएस करता, मग सीसॅट करतो म्हणता, मग वेळ गेलेला असतो, फ्रस्ट्रेशन येतं, टेन्शन येतं आणि सीसॅटची उत्तरं चुकायला सुरू होतात. रोज न चुकता हा जर वेळ तुम्ही सीसॅटला दिला आणि एमसीक्यूला दिला आणि करंट इव्हेंटला दिला, तुमचा नक्की रिझल्ट येईल. लक्षात घ्या, विषयांचं डिव्हिजन करताना त्या वेळेचं सुद्धा महत्व आहे, तरच रिझल्ट येतो. मी खूप लोकांना बघितलंय, सकाळी नाश्ता करून येतात आणि सीसॅटचे गणित सोडत बसतात. काही आणि मला सांगा, रात्रभर जर झोपून आलाय तर नाश्ता जास्त झाल्यानंतर झोप येण्याचा काय संबंध? याचा अर्थ काय? तुम्ही कॅज्युअल आहात, तुम्ही टाइमपास करताय, तुम्ही स्वतःला फसवताय, तुमच्या पालकांना सुद्धा फसवताय.
क्रीम टाइम मध्ये कोणत्याही पद्धतीने जे मी सांगितलंय हायली स्कोरिंग टॉपिक ते सोडून तुम्ही काहीही वाचता कामा नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे झाल्यानंतर अभ्यास करताना काय लक्षात घ्यायचंय, वर्तमानपत्राचं वाचन टाळावं. खूप चांगले मॅगझिन आहेत, खूप सगळे कोचिंग क्लासेसच्या नोट्स आहेत त्या वाचाव्या. एका विषयासाठी अगोदर एकाच पुस्तकाचा वापर करावा. एक पुस्तकात चांगला होल्ड मिळवावा. आली नोट्स घे झेरॉक्स, आली नोट्स घे झेरॉक्स असं पळत बसू नका. एक कोणतंही स्टँडर्ड पुस्तक वापरा, बाकीच्या गोष्टींनी त्याला व्हॅलिडेशन करा. युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीसाठी मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं मस्ट आहे. थोडक्यात काय होईल, युपीएससीचे 10 वर्ष, एमपीएससीचे 10 वर्ष, जीएसचे 10, सीसॅटचे 10 असे टोटल 40 पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि मित्रांनो, या 40 पेपरच्या पलीकडे कधीही तुमच्या अभ्यासाचा प्रश्न किंवा डायमेन्शन जाणार नाही. 40 पेपर, वेगवेगळ्या प्रश्न संचांचा वापर करणे आणि कोणती एक चांगली टेस्ट सिरीज, कोणती एक चांगली टेस्ट सिरीजचा उपयोग तुमचा स्कोर चेक करण्यासाठी, तुमची किती रँक आली आहे यासाठी नसतो. इकडे ढिगानं रँक काढणारी लोक तिकडे प्रिलिम्स अर्ध्या मार्काने गेल्याचं खोटं बोलतात. म्हणून टेस्ट सिरीजचा वापर फक्त आपलं काय चुकतंय, आपल्या कच्चे दुवे काय आहेत, आपले पक्के दुवे काय आहेत, आपण कशावर काम करावं, टेस्ट सिरीजचा वापर फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. टेस्ट सिरीजनं ओव्हर मोटिवेट सुद्धा व्हायचं नाही, टेस्ट सिरीजनं अंडर मोटिवेट सुद्धा व्हायचं नाही. टेस्ट सिरीजचा एकमेव साधा सिंपल पर्पज आहे, तुम्हाला अभ्यासाची दिशा कळावी व स्वतःच्या उणिवा कळवून त्यावर तुम्हाला तयारी करता यावी, यासाठी टेस्ट सिरीज महत्वाची आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या ब्रेन टीजर नोट्स आहेत. या ज्ञानदीप अकॅडमी नावाचं जे चॅनल आहे त्या सगळ्या ब्रेन टीजर नोट्स ज्या प्रिलिम्सच्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, युपीएससी एमपीएससी दोन्हीसाठी सुद्धा कामाच्या आहेत. या थोडक्यात काय की प्रिलिम्सच्या काय पाठांतर करावं यासाठीच्या नोट्स आहेत. अवास्तव आवाजवी टार्गेट ठेवू नये. म्हणजे काय, तर मी आता 4 दिवसात हे पुस्तक संपवतो, मग पुढच्या महिन्यात सगळी पुस्तकं होतील, मग त्या पुढच्या महिन्यात पहिलं रिव्हिजन, मग एप्रिलमध्ये दुसरं रिव्हिजन, मे मध्ये तिसरं रिव्हिजन आणि रिझल्ट काय तर खो. अवास्तव आवाजावे टार्गेट ठेवू नका. लोकांना दाखविण्यासाठी किंवा स्वतःला फसवण्यासाठी टार्गेट ठेवू नका. प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल टार्गेट असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर नोट्स काढण्यात वेळ वाया घालवू नका. पुस्तकात अंडरलाईन करा, 1000 वेळेस अंडरलाईन करा, त्याचा तुम्हाला वापर करता येईल. एकदम शॉर्ट आणि हँडी नोट्स असाव्या, ज्याला वेळ जाता कामा नये. आणि रोज रात्री झोपताना दिवसभर काय वाचलेलं आहे याला एकदा तरी नजरेखालनं घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा तुमच्या दिवसभराचा मॅनेजमेंटचा पद्धत आहे. या पद्धतीने जर जाल तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला नक्की यश मिळेल. एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की कधीही मित्रांनो लक्षात घ्या, यश हे फ्लूकनं मिळत नाही किंवा काहीतरी तुम्ही केलं म्हणून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला रोज मेहनत घ्यावी लागते. ऑलिम्पिक खेळण्यासाठी ऑलिम्पिक मधील खेळाडू 5-5, 6-6 वर्ष रोज तयारी करतात, रोज टाइम टेबल फॉलो करतात. आणि तुम्ही मात्र आपण आपल्या पद्धतीनं चाललंय आणि ते आपण आपल्या पद्धतीनं चालताना फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियाने तुम्ही खूप जास्त इन्फ्लुएन्स होता. ही नोट्स आली लगे त्याच्याकडे जा, ही टेस्ट सिरीज आली लगे त्याच्याकडे जा. कुणी एक चांगला गाईड पकडा, मीच असावा असं बिलकुल नाहीये. खूप सगळे चांगले शिक्षक आहेत, खूप सगळं चांगलं मार्गदर्शन करतात. यापैकी एक गाईड करा, त्याला प्रॅक्टिकली प्रश्न विचारायला शिका. आणि प्रश्न तुम्ही प्रॅक्टिकली केव्हा विचाराल, ज्यावेळी तुमचा अप्रोच प्रॅक्टिकली असेल त्याच वेळी तुम्ही यांना प्रॅक्टिकली प्रश्न विचारू शकता. राहील लक्षात. ही सगळी पद्धत फॉलो करा. ही लेक्चरची सिरीज आहे, यातील पुढचं लेक्चर घेऊन मी लवकरात लवकर येईल. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद.